नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं किचन क्लाउड आशामध्ये। आज मी घेऊन आलेले आहे सावजी मटण। तर याच्यामध्ये आपण चला बनवूया सावजी मटण। तर आपल्याला आता सर्वप्रथम मी मटणला स्वच्छ धुवून घेतलेले आहे, टोपलीत काढून घेतलेले आहे। आपल्याला कुकरमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। मी 3 चमच मी 3 डोले चांगलं मी ते तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि त्याच्यामध्ये 2 मोठी विलायची जी काळी विलायची असते ती आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे। तो चांगला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे। याच्यासोबतच मी आता त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घालते आहे। आणि कांद्याची पेस्ट मी 3 कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे। जवळजवळ हे 500 ग्रॅम मटण होतं, त्याला मी 3 मोठ्या कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे। चांगली त्याला ग्रेव्ही किंवा छान रसा आला पाहिजे म्हणून मी त्याला कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण थोडासा 2 पान तेजपत्ता टाकलेला आहे आणि बारीक कांद्याची पेस्ट पण घातलेली आहे, ती चांगली परतून घेतली आहे। कांद्याची पेस्ट सोबतच मी याच्यामध्ये कसुरी मेथी थोडीशी हाताने क्रश करून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकून दिली। आणि हे चांगलं आपल्याला मंद आचेवर हे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। कांद्याची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला चांगलं परतल्यानंतर ती थोडीशी गोल्डन होऊ द्यायची आहे। आणि गोल्डन होत असताना त्याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला हिंग टाकलेला आहे। हिंग टाकल्याने आपल्याला हे जो पदार्थ आपण खातो तो चांगला आपल्याला पाचक होते आणि चवीला फार चांगले लागते। आता याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे। ही पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे मंद आचेवर। तिन्ही पेस्ट आपल्याला चांगल्या म्हणजे त्या कुकरला खाली लागतपर्यंत परतून घ्यायची आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगल्या परतून घ्यायची आहे। आता आपल्याला हे जी कांद्याची अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती परतून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही मसाला पण ॲड करायचा आहे। जो मी नेहमी रस्स्याच्या भाजीसाठी ग्रेव्ही मसाला मी वापरते, जो माझा स्वतःचा केलेला आहे। हा ग्रेव्ही मसाल्याची पण लिंक मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे। तर तुम्ही आवश्यकता असेल तर ती ग्रेव्ही मसाल्याची लिंक तुम्ही बघू शकता। तर मी याच्यामध्ये मी 2 चमच ग्रेव्ही मसाला त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि तो चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये ग्रेव्ही मसाला आपल्याला झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे बेसिक मसाले असतात आपले तिखट मीठ हळद आपलं आहे ते त्याच्यामध्ये मी टाकते आहे। ते आपल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। याच्यामध्ये आपल्याला आवश्यकता असेल तर आपण काळा मसाला पण ॲड करू शकतो। मी याच्यामध्ये ग्रेव्ही मसाल्यामध्ये पण खडा मसाला टाकलेला आहे, त्याच्यामुळे मी काळा मसाला याच्यामध्ये मी जास्त काही टाकलं नाही आहे। जास्त काळा मसाला टाकल्याने तो भाजी तेज पण लागते आणि ती शरीराला पण चांगली आहे नाही। तर जास्त खडे मसाले मी याच्यामध्ये वापरलेले नाही आहे। जो ग्रेव्ही मसाला आहे त्याच्यामध्ये आणि मी फोडणीला स्टार्टिंगला मी जे टाकले होते 2 खडे मसाले तेच वापरलेले आहे, जास्त खडे मसाले याच्यात मी टाकलेले नाही आहे। आता आपल्याला याच्यामध्ये जे बेसिक आपले मसाले आहे तिखट मीठ हळद घातलेलं आहे ते चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। मंद आचेवर आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहे। म्हणजे आपल्याला हे असं म्हणजे लक्षात येतं की तेल सुटते, म्हणजे त्याची ग्रेव्ही वेगळी आणि तेल वेगळं व्हायला लागते। म्हणजे आपल्याला समजते की ही भाजी म्हणजे आपले मसाला हा भाजीचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये हा जो मसाला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मटनचे पीसेस आपल्याला टाकायचे आहे। मी मटनचे पीसेस धुवून स्वच्छ चाळणीत काढून घेतलेले होते। आता आपल्याला याच्यामध्ये मटनचे पीस टाकायचे आहे आणि मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून आपल्याला चांगला म्हणजे 10-15 मिनिटं आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं परतायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। मंद आचेवर आपल्याला ही सगळी प्रक्रिया करायची आहे। आता मी मटनचे पीसेस जे टाकताना व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपल्याला मटनचे पीसेस टाकायचे आहे आणि 10-15 मिनिटे आपल्याला हे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाल्यामध्ये चांगलं मिक्स झाल्यानंतर मी कुकरच्या झाकणची रिंग काढते आहे आणि त्याला मी मंद आचेवर पुन्हा 15-20 मिनिटे होऊ देणार आहे। म्हणजे मी जर ही आपल्याला अशा प्रकारे भाजी केली तर 2 शिट्टीतच आपली ही भाजी शिजते किंवा पटकनच होते। मंद आचेवर जर आपण ही भाजी परतून घेतलेली आहे। आता परतत असताना तुम्ही बघा तुम्ही कशा प्रकारे परतत आहे, ती म्हणजे मंद आचेवर असल्यामुळे ती बुडाला लागत पण नाही आहे आणि चांगलं परतला पण जात आहे। थोडा वेळ आपल्याला ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे आणि कुकरचं झाकण त्याला लावून घ्यायचं आहे। 15-20 मिनिटे आपल्याला चांगली ही भाजी मंद आचेवर त्याला म्हणजे मसाल्यात चांगली होऊ द्यायची आहे। त्याला आपोआपच त्याला मसाल्याचं पाणी सुटेल, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला तर्री पण दिसायला लागेल आणि आपल्याला हे जे झाल्यानंतर आपल्या जे लक्षात येईल की भाजी आपल्याला कितपर्यंत आणि केव्हापर्यंत शिजवायची आहे किंवा आपल्याला किती शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे मी 2 वेळा असं करणार आहे की म्हणजे कुकरच्या झाकणची रिंग काढून घेणार आहे आणि त्याला 2 वेळा असं मी शिजवून घेणार आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला थोडंसं त्याला मंद आचेवर होऊ द्यायचं आहे आणि त्याला आपल्याला त्या मटनला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। जर आपण मसाल्यात चांगलं त्याला शिजवून घेतलं तर आपल्याला ते मसाला छान त्याला तिखट मीठ लागलेला पीसेसला तिखट मीठ लागतो आणि चवीला फार भाजी चांगली लागते। आपण केव्हा
कुठे भाजी आपण खातो तेव्हा आपण बघतो की फक्त तिखट मीठ जो आहे तो ग्रेव्हीला लागलेला असतो, म्हणजे ग्रेव्हीला ती चव असते पण पीसेसला त्याची चव नसते। त्याच्यामुळेच आपल्याला ही जर अशा प्रकारची भाजी केली तर पीसेसला पण तिखट मिठाची चांगली चव लागते। हवे असेल तर आपण याच्यामध्ये टोमॅटो पण घालू शकतो। मी याच्यामध्ये टोमॅटो घातलेला नाही आहे। आपल्याला जर आवडत असेल तर आपण टोमॅटोची प्युरी पण आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे किती मस्त त्याची तर्री आलेली आहे आणि त्याला पाणी पण सुटलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला 2 वेळा असं करायचं। मी पुन्हा त्याला मिक्स करते आहे आणि पुन्हा त्याला झाकण लावून पुन्हा लावते आहे। अशा प्रकारे मी पुन्हा असं केलेलं आहे आणि मग नंतर जेव्हा आपल्याला 2 वेळ असं आपण केल्यानंतर तुम्ही बघता की छान वाफ येत आहे त्याला। अशा प्रकारे 2 वेळ केल्यानंतर मी याला 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे, गरमच पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून चांगलं पुन्हा भाजी म्हणजे जर आपण थंड पाणी त्याच्यात ॲड केलं तरी भाजी ती थंडी होईल, तिचं टेम्परेचर कमी होईल। त्याच्यासाठी मी याच्यामध्ये गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि गरम पाणी टाकल्यानंतर कुकरच्या झाकणला रिंग लावलेली आहे आणि फक्त 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि आपलं मटण रेडी आहे। 2 शिट्टीमध्ये जर आपल्याला मटण करायचं असेल किंवा मटण कसं आहे, जर मटण शिळं असेल किंवा ताजं नसेल तर त्याला एक शिट्टी आपल्याला जास्त करावी लागेल। पण फ्रेश जर मटण असेल दुकानातूनच आणलेलं लगेचच तर मग आपल्याला ही कमी शिट्टी 2 शिट्टीत हे मटण आरामशीर शिजते। याच प्रकारे जर आपण मटण केलं तर पटकन पण होते आणि चवीला फार सुंदर लागते। तिखट मीठ आणि मसाला पीसेसला फार सुंदर लागलेला असते। तर रेडी आहे। आपल्याला 2 शिट्टी करून घेतल्यानंतर तुम्ही बघा ना मटणची भाजी कशा प्रकारची दिसते आहे आणि ती कशा प्रकारे शिजलेली आहे। तर बघा अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये गरम पाणी सोडलेलं आहे आणि कुकरच्या झाकणला मी रिंग लावून घेणार आहे आणि त्याचे 2 शिट्ट्या करून घेणार आहे। तर रेडी आहे मस्तपैकी झणझणीत सावजी मटण। तर माझा व्हिडिओ आज तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय फ्रेंड्स।